जीएम पॉकेट या टीमला विनंती आहे की आपण आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. खेळाडूंचा नामोल्लेख होणं महत्वाचं आहे. मॅचच्या सुरुवात होईल. दोन्ही टीमला देऊया भरभरून शुभेच्छा. एका बाजूला टॉस झाला होता आणि छावा 11ने टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅचच्या सुरुवात पंचांचा येतोय सिग्नल. करूया आपण या मॅचला शुभारंभ. देऊया दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. एका बाजूला जीएम पॉकेट या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केले. आपण करेक्शन करूया. जीएम पॉकेट हा संघ बॅटिंग करतोय. पहिला बॉल आला, त्याला सन्मान दिलाय. आपल्याच फलुत्रूमध्ये बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिलाच बॉल चांगला टाकलाय, परंतु पहिल्याच बॉलला बॅटचा चेहरा दाखवला. कोणतीही धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे आलेली नाहीये. महाबळेश्वर म्हटलं की वर्षभर इथलं वातावरण हे आल्हाददायक असतं. इथल्या वातावरणामध्ये आपल्याला नेहमीच गारवा अनुभवायला मिळतो आणि हा असा महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर आणि त्याच्यामध्ये असणारा हे पोलो ग्राउंड आणि याच ग्राउंडवरती सुरू असणारा महाबळेश्वर प्रीमियर लीग संग्राम. पंचांनी सांगितलं दिशाहीन बॉल हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. आपण ज्या वेळेस महाबळेश्वर बद्दल चर्चा करतो, जगविख्यात आहे महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये या, तुम्ही पावसाळ्यात या, तुम्ही हिवाळ्यात या, तुम्ही उन्हाळ्यात या, तुम्हाला इथला गारवा नेहमीच अनुभवायला मिळतो. आणि पर्यटक देखील बहुसंख्येने महाबळेश्वरकडे ओढले जातात. बरेचसे पॉइंट्स आहेत या महाबळेश्वर ठिकाणी, आपण ज्याचा सर्वजण आस्वाद घेत असतो, पाहत असतो, प्रत्यक्षात अनुभव घेत असतो. असा असणारा हा महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर. बॉलर तयार. षटक क्रमांक पहिलं P1. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलेला हा बॉल होता. येतोय तो डॉट बॉल. सुरुवात जर आपण पाहिली ना तर टीम जीएम पॉकेट या टीमने सावध केलेली आहे. धावफलकावरती आतापर्यंत एकच आलेली आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि इश्त्याक, आणि पहिलं षटक आहे नितीन. स्ट्रायकर एंडला अनिकेत, नॉन स्ट्रायकर एंडला इश्त्याक. बॅटिंगसाठी ही जोडी तयार होते. अमित नितीन यांचा हा बॉल होता. बॉलने गॅप शोधलाय. डीपला संरक्षण नाहीये. शर्यत लागली आणि अखेरकार ही शर्यत बॉलने जिंकली आहे. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. रन्स मिळतील 4. या डावातला वहिला दमदार, शानदार, वजनदार, फटका रुबाबदार फलंदाज अनिकेतनच्या बॅटमधून आला. 4 धावेंचा चौकार. फटका चांगला खेळला. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा. तुम्ही एखादा परीक्षेचा पेपर द्या, त्या पेपरमध्ये शालेय जीवनामध्ये नेहमी एक पहिला प्रश्न असायचा, तो म्हणजे रिकाम्या जागा भरा. क्रिकेटमध्येही तसंच आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा, आणि या बॉलने ती रिकामी जागा भरली. मिळवल्या धावा 4. रिकाम्या जागा भरा, 4 धावा ऍड करा. स्कोर बोर्डवर 4 धावा ऍड होता. धावसंख्या 5. 0 गडी बाद. बॉलर तयार. बॉलाला बॅटची कडा घेणारा बॉल. फ्लाय स्लिपला खेळाडू आहेत. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. इथे आला तो डॉट. पाय अगोदर चला काय करा, अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही. वेळेची बंधन आहेत. यानंतर आणखीन 3 सामने पेंडिंग आहेत. त्यासाठी तुम्हाला विनंती आहे, जेवढ्या जलद गतीने तुम्हाला खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. समोर खेळलेला फटका. खेळाडू आहेत. बॉल पकडण्याचा प्रयत्न फसला. बॉलची फेकी गेली जाईल. इथे पहा, क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला नाही थारा. बॉल पकडताना झालेली गडबड आणि त्याचा मिळालेला मोबदला. या बॉलच्या पाठीमागे काही धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. 3 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे मिळतील. एका धावेचं रूपांतर दुहेरीचं तिहेरीमध्ये अगदी सहजरित्या केलेलं आहे. बॉलर तयार.
वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलची फेकी करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही. या पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर काही बॉलच्या पाठीमागे धावा आल्या, काही बॉल डॉट आले. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होते. पॉवर प्लेचं हे षटक संपलेलं आहे आणि P1च्या षटकाच्या समाप्तीनंतर GM पॉकेट बॅटिंग करताना त्यांनी बनवलेले आहे धावा तब्बल 9. 0 गडी बाद. सुरुवात जर आपण पाहिली ना तर 9 धाबींची आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. त्याच्यामध्ये एकच चौकार आतापर्यंत आलेला आहे. बॅटिंग करताना अनिकेत यांच्या बॅटमधून तो चौकार आलाय. बॅटिंग करताना ते 7 वरती खेळत आहेत आणि इश्त्याक हे एका धाबीवरती बॅटिंग करतायत. नितीन यांचं पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय. आता षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती येईल आणि सचिन यांच्या नावे हे षटक आहे. छावा 11 कडून षटक हाताळलं जाईल. सचिन पॉवर प्ले क्रमांक 2 घेऊन प्रगतीपथावरती हे षटक येईल. बॅटिंग साठी आपण चर्चा करत आहोत. आज चांगला खेळ बॅटिंग करताना GM पॉकेट या टीमला करावा लागेल. स्ट्रायकर एंडला आता इश्त्याक आहे जे 1 वरती बॅटिंग करतायत. आतापर्यंत जो खेळ त्यांनी केलाय तो संयमाचा आहे, परंतु इथून पुढे रणनीत्या बदलल्या जातील का बॅटिंग करताना GM पॉकेट या टीम कडून. सचिन पॉवर प्ले क्रमांक 2 क्षेत्ररक्षणाची विवर रचना बॅकअप आहे. वाईडिश लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफला. बी मध्ये 2 खेळाडू बाहेर आहेत. गुडघा टेकवून बॉल वळवलाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल सीमारेषा पलीकडे. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट. एक पाय पुढे काढला. पाठच्या पायाचा गुडघा इश्त्याक यांनी खाली टेकवला आणि बॉल ऑन साइडला खेचला. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल सीमारेषा तोडतोय. फटका साइड अँगल. एक पाय पुढे काढला, गुडघा खाली टेकवला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in लाईव्हचं हे प्रसारण आहे. साइड अँगलच्या माध्यमातून जबरदस्त फटका कव्हर केलाय आणि या 4 धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटची बैठक आहे. अशा फटक्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बैठक म्हणतात आणि तीच बैठक इथे मारली आहे. आता उलटा फटका, परंतु अशा फटक्याला खेळताना वेळेची अचूकता फार महत्वाची आहे. हे मनसुबे उधळून लावले गोलंदाजी करताना सचिन यांनी पाहिलं की फलंदाज स्टान्स बदलतायत. स्विच हिटचा फटका खेळतायत. बॉलला थोडासा अतिरिक्त बाउन्स दिला आणि खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. आला तो या बॉलच्या पाठीमागे डॉट. मिळणार नाहीये कोणतीही धाव. सचिन यांचं कमबॅक. या बॉलला दिशा दिली आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहे, धावत येतील. बॉल सहजरित्या अडवतायत. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक फलंदाजांना 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचलेली आहे. 15 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे आणि 15 आकड्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो की 15 नोव्हेंबर 1989 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी पहिला सामना खेळला होता अगेन्स्ट पाकिस्तान कराची येथे. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आहे. हा डॉट आलाय. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती असताना एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की इश्त्याक तेही 7 वरती बॅटिंग करतायत. अनिकेत 7 वरती बॅटिंग करतायत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल बाकी. सचिन पॉवर प्ले क्रमांक 2. 4 बॉलचा खेळ झालाय. करेक्शन करूया आपण. करेक्शन करूया. बॉलर तयार. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 5-5 बॉल खेळले होते. धाबा 7-7 बनवल्या होत्या. हा जो काही योगायोग होता आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे. खरा अंडरस्टँडिंग दुजरा मिळालाय तो विकेटचा. एकाला माघारी यावं लागेल. पण अंडरस्टँडिंगला फार मोठं महत्व आहे. ताळमेळ चुकला तर एखादी पार्टनरशिप शेवटपर्यंत जात नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 16 धावा आहेत आणि इथे पहा जो थ्रो आला तो थ्रो स्टॅनला लावला आणि फलंदाजाला माघारी जावं लागलं. एखादं नातं असतं आणि त्या नात्यामुळे जर अंडरस्टँडिंग नसेल ना तर ते नातं शेवटपर्यंत जात नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. 2 खेळाडूंमधलं अंडरस्टँडिंग बिघडलं की ती पार्टनरशिप शेवटपर्यंत जात नाही आणि ते अंडरस्टँडिंग बिघडलं. एकाला माघारी यावं लागतंय. धक्का क्रमांक पहिला लागलाय GM पॉकेट या टीमला. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण घाई करा. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत विशाल.
एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत क्रमांक 3 वरती. क्रमांक 3 फार महत्वाचा आहे. ज्यांना पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करता येईल, ज्यांना स्लॉग ओव्हर मध्ये बॅटिंग करता येईल अशा खेळाडूला क्रमांक 3 वरती आणलं जातं. आणि इथे पहा अखेरकार आल्या पावली विकेटचं पतन होत आहे. आज नावाप्रमाणे विशाल बॅटिंग करू शकले नाहीयेत, माघारी येत आहेत. इश्ताक माफ करा, आउट होऊन माघारी जात आहेत. आणि इथे हा मोठा धक्का लागलेला आहे. इश्ताक याने आतापर्यंत चांगला खेळ केला होता, परंतु हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लाईन मिस करून बसले आणि त्यानंतर मात्र त्यांच्या विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक लागलाय दुसरा टीम जीएम पॉकेट या टीमला. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मुझम आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये बॅटिंग करतील एका बाजूला विशाल, मैदानाच्या आतमध्ये तेही नुकतेच आलेले आहेत. पण दोन्ही स्ट्रायकर फलंदाज आता आउट होऊन माघारी गेलेले आहेत. हे मधल्या फळीतली जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, परंतु आता या जोडीला घ्यावी लागेल जबाबदारी, करावी लागेल साझेदारी, करावी लागेल भागीदारी आणि एक चांगला स्कोर उभा करावा लागेल. आतापर्यंत 2 फलंदाज गमावलेले आहेत टीम जीएम पॉकेट या टीमने. आणि दोन्ही आक्रमक फलंदाज, स्ट्रायकर जोडीतले फलंदाज, आघाडीचे फलंदाज माघारी परतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि टीम छावा 11 कडून प्रमोद यांच्या नावी हे षटक आहे. एका बाजूला तयार. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, सुरुवातच अक्कूट टप्प्याच्या बॉलने केली आहे. पंचांकडे अपील केली होती, हो तुम्हाला दात मागावीच लागते, परंतु काय बॉल टाकलाय, प्रभावित करणारा प्रभावशाली बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पहा रिप्ले टेलिकास्ट, शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा अक्कूट टप्प्याचा हा वार होता, आला तो डॉट, डोळ्याच्या समोरून अगदी बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट टाकलाय. धावसंख्या 16, 2 गडी बाद. प्रमोद आक्रमण केलंय समोरच्या बाजूला, ओव्हर दी बॉलर हेड, खेळाडू बॉलच्या खाली, झेल निसटलेला आहे. पाय एखादा कॅच घेताना शरीरावरचं नियंत्रण, हाताची ओंजळ आणि डोळ्यांचा सहयोग किती महत्वाचा आहे. एखाद्या गोष्टीचा जर अपवाद राहिला ना तर तो झेल सुटतो. आणि ते पहा हाताच्या ओंजळीमध्ये बॉल विसावू शकला नाही, बालंबाल बचावले. आज नशीब बलवत्तर आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलं. माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. त्यामुळे चुका आयुष्यामध्ये किंवा क्रिकेटमध्ये पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील, परंतु आता या चुका सुधाराव्या लागतील, कारण चुकांवरती पांघरून टाकणे चुकीचं आहे. अशा प्रकारच्या कॅचेस बनवाव्या लागतील, कारण क्षेत्ररक्षकाची साथ जर गोलंदाजाला असेल ना तर त्याचे बॉल मैदानाच्या आतमध्ये बोलतात. परंतु आता पुन्हा एकदा तयार प्रमोद, राईट आर्म वर द विकेट. फटका तर खेळलाय सी कॉर्नरला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मोठे मध्ये अंतर आहे. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे, मियाला मोका दिला, या बॉल वरती ठोका. सरळ बॅटिंग करताना फलंदाज विशाल यांनी सरळ 6 धावेंचा. मैदानाच्या आतमध्ये विशाल यांनी आता मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूम धडाका लावलाय. एक पाय पुढे काढत बॉल पाठवला सी कॉर्नर सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. विशाल यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण संघ एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे आणि संघ ज्यावेळेस अडचणीच्या पेचामध्ये अडकतो ना त्यावेळेस तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो. म्हणून तर म्हटलं आता ना, ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा ना वही हमारे लिए सबसे बडा. त्यामुळे कठीण काळामध्ये कोण उभं राहतं हे महत्वाचं. आणि इथे बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दस्तक, तडक फडक बेधडक, विशालांच्या बॅट मधून आला फटका कडक, बॉल सीमा पार षटकार.
मैदानाच्या आतमध्ये विशाल जबरदस्त बॅटिंग करतायत, मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलेला आहे, चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. विशाल यांनी मग करायला सुरुवात केलेली आहे, 14 वरती बॅटिंग करतायत. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये अडकला होता त्यावेळेस विशाल मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती आले. सुरुवातीला काही बॉल सावध खेळले, परंतु काही बॉलच्या पाठीमागे आता आक्रमण केलंय, धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. एका बाजूला प्रमोद यांनी काही बॉल चांगले टाकले होते, सुरुवातीच्या 2 बॉलचा खेळ जर आपण त्यांचा पाहिला ना तर अप्रतिम होता, परंतु 2 बॉल महागडे. हा पुढील बॉल प्रगतीपथावरती, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, बॉल निघालाय लॉंग स्टॉपला, नशिबाचा चौकार जीएम पॉकेट या टीमसाठी. पाठीमागच्या बाजूला पहा, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असे म्हटलं आता की ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी खेळ तुमचा चांगला होतो, आणि आज नशीब सोबतीला आहे विशाल यांच्या, आणि त्यांचा बॉल चालय सीमारेषा पलीकडे. तळदेवचे विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला चांगली बॅटिंग करतायत. एका हाताने खेळलेला बॉल, दिशा दिली आहे फक्त अंगावरती येणारा बॉल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय. सहजरित्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील, परंतु एका बाजूला छावा 11 ने सुरुवात ज्या प्रकारे केली होती दमदार, पहिल्याच ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं होतं, परंतु त्यानंतर आता तिसरी विकेट मिळालेली नाहीये. षटक क्रमांक आता 3चा खेळ समाप्त होतोय, धावा धावफलकावरती आहेत 36 धावा, 2 गडी बाद, 3 षटकांच्या अखेरीस. एका बाजूला बॅटिंग करताना विशाल जाधव यांनी ज्या प्रकारचा खेळ केलाय, 20 धावा आतापर्यंत त्यांनी कुठलेले आहेत, आणि मोजम क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जे अध्यक्ष आहेत ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत क्रमांक 4 वरती, परंतु अद्यापही त्यांना स्ट्राईक मिळालं नाहीये आणि ते आता पहिल्यांदा स्ट्राईक करतील मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूला जमीची बाजू काय आहे, तर विशाल जाधव यांची आज बॅट तळपलेली आहे, बॅटमधून धावा चांगल्या येत आहेत. तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीगचं 5वं पर्व, दुसरा दिवस, मैदानाच्या आतमध्ये रंगलेले हे सामने. छत्तीस वरती 2 अशी स्थिती आहे टीम जीएम पॉकेट या टीमची स्थिती. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. नेहमीच आपण महाबळेश्वर बद्दल चर्चा करतो की इथलं वातावरण जे आहे वर्षभर आल्हाददायक असतं, आणि अशा सुंदर वातावरणामध्ये महाबळेश्वर प्रीमियर लीग सुरू आहे. मैदान नितीन
आणखीन एका विकेटचं पतन झालेलं आहे आणि धक्का क्रमांक 3रा लागलेला आहे जीएम पॉकेट या टीमला. मोजम आउट होऊन माघारी गेलेले आहेत. आज नावाप्रमाणे त्यांना मोठा खेळ करता आला नाही या मॅच मध्ये. फटका खेळायला गेले, आक्रमण करायला गेले, आक्रमण त्यांचं फसलं, कॅच देऊन ते माघारी चालेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाहीद समोर खेळाडू आहेत लॉंग ऑफला. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मेल. पण पुन्हा एकदा तर संघ जीएम पॉकेट या टीम समोर अडचणी उभ्या राहत आहेत, कारण जी विकेटची पतझड आहे ना ती थांबायला तयार नाहीये. 3 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेले आहेत. जमेची बाजू कोणती आहे, ज्यांच्या बॅट म्हणून धावा आलेल्या आहेत ते विशाल जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतायत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात झाली आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्क वरती नितीन यांच्या नावे षटक आहे. पुन्हा तयार पंचांच्या उजव्या स्टिकडून राईट आर्म राऊंड. आक्रमण केलं या बॉल वरती, शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. लांब लचक टोले जंग, लॉंग अँड स्ट्रॉंग ठोकला या बॉल वरती. बॅटिंग करताना फलंदाज विशाल जाधव यांनी षटकार. काय मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावला या महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये. धडाकेबाज बॅटिंग तळदेवचे विशाल जाधव यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. लांबच लांब मारला षटकार आहे, फार दूरवरती जाऊन बॉल पडला. एक प्रतिभावंत फटका, एक हातोडा स्टाईल स्ट्रोक सीमा पार. एक सर्वाधिक मोठा षटकार असू शकतो ज्या प्रकारे बॉल दूरवरती जाऊन पडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, शाहिद आफ्रिदी हे असे खेळाडू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठा षटकार मारला होता. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत विशाल जाधव यांनी सर्वाधिक मोठा फटका मारलाय. धावसंख्येचा बघता बघता वेग वाढत चाललाय, परंतु एका बाजूला नितीन पुन्हा तयार. महत्वाची विकेट मिळवतील का संघासाठी. फुल टॉस बॉल आणि हाई बॉल घेतोय भरारी. फटका आहे भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धाब्यांसाठी. आज दिवसात चांदणं मैदानाच्या आतमध्ये दाखवताना विशाल जाधव. फटक्यांचं चांदणं मैदानाच्या आतमध्ये शिंपलंय. प्रत्येक बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे आणि केली आहे धडाकेबाज बॅटिंग विशाल जाधव. या विकेटसाठी जाळं विणावं लागेल छावा 11ला. ज्या प्रकारे छावा 11ने सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला विशाल जाधव पुन्हा तयार. पण कष्ट असे करायचे ना की यशाला पर्याय उरला नाही पाहिजे. बॉलर तयार, नजर रोखून धरलेली आहे या बॉलच्या पाठी. पंचाने सांगितलं दिशाहीन बॉल. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. आयुष्याला लागलेली नजर ही तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि आता इथे कष्ट घ्यावेच लागतील छावा 11ला या ओव्हर मध्ये. कारण हे जे षटक असं आहे, या षटकामध्ये आतापर्यंत टीम छावा 11ने ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामुळे इथून पुढच्या काही बॉलच्या पाठीमागे चांगला खेळ करावा लागेल. विशाल जाधव यांची विकेट मिळाली तर एक जमेची बाजू असू शकते, परंतु एका बाजूला तळ ठोकलाय विशाल जाधव यांनी. आपटलेला बॉल, या गोष्टी करून चालणार नाही. वाईट बॉल आहे, पंचाने सांगितले दिशाहीन बॉल आहे आणि 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा एक बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. म्हणजे यानंतर आता नितीन यांना बाउन्सर हाताळता येणार नाही. क्रिकेटमध्ये काय असाही होता ना की वेस्ट इंडिजचे गोलंदाज यायचे 4 ते 5 बाउन्सर एका ओव्हरला मारायचे. क्रिकेटमध्ये नियम बदलत गेले. बॉलर तयार, ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. म्हणजे क्रिकेट जसं पुढे गेलं ना तसं मात्र नियम बरेचसे बदलत गेलेले आहेत. क्रिकेटमध्ये बरेचशा नियमांबद्दल आपण यानंतरही चर्चा करूया, परंतु हा डॉट बॉल आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. अशा प्रकारच्या बॉलसाठी तयार नव्हते, परंतु ज्यावेळेस बॉल टप्पा पडला बॅट भिरकवली, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सेकंडला विशाल धावा धावफलकावरती आहे तब्बल 51. 3 गडी बाद 51. काय फटकाय, बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी नो प्लस 4 धावा मिळतील 5. मन तल्लीन करून टाकणारा फटका आहे. एक फोटोजेनिक स्ट्रोक, लाजवाब, अप्रतिम, क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. काय फटका खेळलाय विशाल जाधव. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत विशाल जाधव, तळदेव आहे त्यांचं गाव. बॉल पाठवलाय सीमा पार. काय फटका आहे.
अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. बॅटचा फेस ज्या प्रकारे ओपन केला, हा नो बॉल टाकला, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण यानंतरच्या बॉलवरती असणार आहे फ्री हिट. शेवटचा बॉल आहे आणि हा फ्री हिटचा बॉल असणार आहे. गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल, फलंदाजाला मुबा. आता फलंदाजाला बाकीचे प्रकार आउट करण्याचे बंद होतात, 4च प्रकार उघडे राहतात. एक बॉल अडवणे, बॉल दोनदा टोलवणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक प्रकार म्हणजे रनआउट. हे 4च प्रकार आता उघडे आहेत. आउट करण्यासाठी फ्री हिटचा बॉल. नितीन तयार होतील, चांगला टाकावा लागेल फ्री हिटचा बॉल कारण काही बॉल त्यांनी महागडे टाकलेले आहेत. ओसंडून धावा याच ओव्हरमध्ये खर्च केल्यात. बॅटची आतली कडा घेणारा बॉल, फ्लाय स्लिप मधून बॉलने गॅप शोधलाय, गुंगारा देतोय, बॉल निघालाय, शर्यत लागलीये, 2 खेळाडू धावत होते. थोडंसं सांभाळून क्षेत्ररक्षण करा. खेळाडूंना विनंती आहे पाणी प्रोव्हाइड करा. त्यांना लागले का तिकडे? आयोजन समितीला विनंती करूया की आपण पाणी प्रोव्हाइड करा कारण आपण ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळतो ना त्यावेळेस आपण बेभान होऊन होईल. धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम बॅटिंग करताना टीम GM पॉकेट या टीमची 60 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. शेवटच्या बॉलवरती 4 धावा आल्या आणि विशाल बॅटिंग करतात 40 वरती. आपल्या अर्धशतकी खेळीसाठी त्यांना 10 धावा हव्या आहेत. स्ट्रायकर एंडला आता फलंदाज तयार होतील. जाहीद एक बॉल खेळला, एक बनवली आहे. जाहीद यांनी बॉल येण्याची वाट पाहिली, पॉइंटला खेळाडू होते.
बॉलवरती चांगल्या रीतीने आले, एकच सिंगल धाव मिळेल. विशाल जाधव आज अर्धशतक पूर्ण करतील का? आतापर्यंत ज्या प्रकारची माहिती मिळते, महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मध्ये आतापर्यंत अर्धशतक आलं नाही, परंतु आता या मॅच मध्ये संधी आलेली आहे. विशाल जाधव यांना अर्धशतक ठोकतील का? परंतु ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्ग वरती प्रशांत. ओव्हर नंबर 5 बॉल क्रमांक 2 राईट आर्म वर विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, प्रभावशाली बॉल होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. शप्पलही झाले होते बॅटिंग करताना विशाल जाधव, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. संपर्क होणं फार महत्वाचं आहे, संवाद घडणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस दोन व्यक्ती भेटतात, संभाषण होतं, संवाद घडतो, त्यामुळे बॅट आणि बॉलचा ज्या वेळेस संवाद घडेल ना त्यावेळेस मात्र धावा येतील. डॉट आलाय, चांगली गोलंदाजी. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. बॉलवर तयार, कमी गतीचा बॉल वळवलाय. मैदानाच्या डाव्या बाजूला खेळाडू आहेत, बॉलवरती येतील डीप स्क्वेअर लेगचे. बॉलची फेकी 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत. सहजरित्या 2 धावा या टीमला प्राप्त होतील. धावसंख्येचा वेग आता यावर मध्ये थोडासा कमी झालेला आहे. चांगली गोलंदाजी, प्रशांतचे कौतुक करावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजीसाठी आले होते, ज्या परिस्थितीमध्ये फलंदाज चांगल्या धावा कुटत होते, त्यावेळेस मात्र त्यांनी आता लगाम घातलाय. बेड्या टाकलेल्या आहेत फलंदाजांच्या पायामध्ये, फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात गोलंदाजी करताना. एखादं षटक मॅच मध्ये येण्यासाठी पुरेसं असतं. शप्पल झाले, बॉल भिरकवलाय खेळाडू बॉलच्या खाली, परंतु बॉल अडवण्याचा अंदाज चुकलाय. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती धावा मिळतील 6. आलाय तो षटकार. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक मोठा फटका आलाय. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी माझा फटका. 440चा झटका षटकार. बॉल गरकन वळवलाय आणि स्वतःही वळले आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. बॅटिंग करताना विशाल जाधव करतायत बॅटिंग. 48, 14 बॉल 48. IPLच्या पहिल्या हंगामामधलं 2008 साली पहिलं अर्धशतक ठोकलं होतं ब्रॅडन मॅकलम. महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक येईल का? आणि हो, महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पहिलं अर्धशतक विशाल जाधव तळदेव यांच्या बॅट मधून. एकदा जोरदार टाळ्या विशाल जाधव यांच्या बहारदार झुंजार खेळीसाठी. महाबळेश्वर प्रीमियर लीगचं पाचवं पर्वातलं पहिलं अर्धशतक. जोरदार टाळ्या. आणि विशाल जाधव यांना विनंती की आपण बॅटने अभिवादन द्या प्रेक्षकांना. क्या बात आहे, अप्रतिम बॅटिंग, जबरदस्त खेळ केलाय तळदेवचे विशाल जाधव. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 मधलं पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅट मधून आलंय. बॉल खेळले 15 आणि 15 बॉलच्या पाठीमागे हे अर्धशतक पूर्ण केलंय. पंचांगडे अपील केले तर हो, आणि 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाज विशाल जाधव यांना पकडलंय. प्लम झाले, विकेटचं पतन केला होता. पहा काय प्रशांतनी बॉल टाकलाय, परंतु अप्रतिम खेळ विशाल जाधव. बनवल्या 54. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 पहिलं अर्धशतक त्यांच्याच बॅटमधून आले. प्लम झाले आणि 3 यष्ट्यांच्या समोर या बॉलच्या पाठीमागे पकडलंय विशाल जाधव यांना. पण लेग बिफोर विकेट बद्दल आपण चर्चा करतोय. पायचीच्या स्वरूपामध्ये माघारी येत आहेत भारतीय टीम कडून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा प्रकारची पहिली विकेट कोणी टिपली असेल ना तर ते नाव होतं CK नायडू. हे पहिले भारतीय खेळाडू होते ज्यांनी भारतीय टीम कडून खेळताना अशा प्रकारची पहिली विकेट लेग बिफोरची टिपली होती. पायचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी येत आहेत. 3 यष्ट्यांच्या समोर तुम्ही कशा प्रकारे पकडले जाऊ शकता. लेग बिफोर विकेट, बॉडी बिफोर विकेट, शोल्डर बिफोर विकेट, म्हणजे तुमच्या शरीराच्या कोणत्या भागाला बॉल लागतोय त्याचप्रमाणे ठरवलं जातं की तुम्ही कोणत्या प्रकारे आउट आहात. त्याचबरोबर विकास दादा जाधव यांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे विशाल जाधव यांच्या बहारदार खेळीसाठी. जबरदस्त खेळ केला. या वर्षीचं किंबहुना या पर्वातलं पहिलं अर्धशतक त्यांच्या बॅटमधून आलं. बॉलर तयार.
खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, बॉल उचलतील टाकतील, काही जावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. जोमाने कमबॅक केलं पुन्हा एकदा छावा 11ने आणि महत्वाच्या फलंदाजाला माघारी पाठवलं. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता मोबिन. धावा धावफलकावरती 77, 4 गडी बाद, षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती आहे. यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करूया आणि दोन्ही कॅप्टन्सला विनंती करूया की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. हो, फुल टॉस, प्रत्युत्तर देऊ शकले नाही. वेगावरती स्वार होत हा बॉल टाकला, आला तो डॉट. पण अंतिम षटकामध्ये डॉट बॉल अधिकचे खेळून चालत नाही. प्रयत्न हाच करावा लागतो की जेवढ्या अधिकच्या धावा कशा प्रकारे कुठता येईल याचा प्रयत्न बॅटिंग टीमला करावा लागतो. परंतु बॉलिंग टीमचा प्रयत्न नेहमी हाच असतो की समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न. परंतु यावेळेला प्रयत्नाला तितकंसं चांगलं यश मिळू शकणार नाही. एकच सिंगल धाव, 4 धावा आहेत पाठीमागच्या बाजूला. 4 धावा मिळतील असं एका क्षणाला वाटलं की बॉल अडवला जातोय की काय, परंतु नाही. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार. 81 आतापर्यंत ज्या प्रकारची माहिती मिळते की या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा स्कोर जीएम पॉकेट या टीमने उभा केलेला आहे. 81 एका वेळेला परिस्थिती अशी होती ना की 2 ओव्हरमध्ये धावा मिळत नव्हत्या आणि विशाल जाधव मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले, धावा खोऱ्याने कुठल्या. परंतु शेवटच्या काही बॉलचा खेळ छावा 11ला चांगला करावा लागेल. अंतिम षटकामध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी, गोलंदाज प्रमोद अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. आपटलेला बॉल उसळणारा आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे आला तो डॉट. पाकूट टप्प्याचे बॉल नेहमीच फलंदाजांना अडचणीमध्ये आणतात आणि तोच बॉल इथे टाकलाय, डॉट आलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शेवटच्या काहीच बॉलचा खेळ शिल्लक. यानंतरचा टॉस आपण अनाउन्स करूया आणि दोन्ही कॅप्टन्सला बोलवूया टॉस साठी की आपण रिपोर्टिंग करा. नंतर आपला टॉस होत आहे. क्षेत्ररक्षक निघाले, दूरचा प्रवास त्यांना करावा लागेल. बॉल त्यांनी अडवलाय अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये जाऊन. बॉलची फेकी होईल, नॉन स्ट्रायकर एंडला फेक, पंचांचं बोट आकाशाकडे. ही शेवटची धाव इथे पूर्ण होणार नाही. पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये जीएम पॉकेट या टीमने बॅटिंग करताना बनवलेली आहे धावा तब्बल 85 धावा. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम छावा 11ला. येणारे बॉल 36 बॉल 86 बनवायचे आहेत. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टन्स आपण रिपोर्टिंग करा. टॉस आपला होणार आहे. यानंतरची मॅच ज्या 2 टीम मध्ये आहेत त्या दोन्ही संघनायकांना विनंती की आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जाईल. यानंतरची मॅच आपण लॉन्च करत आहोत. विजय दुर्गा विपक्ष इंडियन योद्धा. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. टीम
चला दोन्ही कॅप्टन्स आपला टॉस या ठिकाणी अनाउन्स केलेला आहे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. यानंतर आपला नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण या आपला टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी केला जाईल याची आपण नोंद घ्या. आपण सहकार्य करा आयोजन समितीला. मॅच होईल सुरुवात. 86 धावांचा लक्ष्याचा करायचा आहे तो पाठलाग. येणारे 36 बॉल दोन्ही संघांना आपण देऊया 17 क्रमांक 2 साठी. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. 86 जीएम पॉकेट आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा कारण आपल्याही खेळाडूंचा नामोल्लेख होणं महत्वाचं आहे. स्कोरिंग साठी थोडंसं अडथळा येतोय. टीम जीएम पॉकेट आपल्याला विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अशी विनंती आहे. चला आपण टॉस देखील करणार आहोत. आयोजन समितीला विनंती आहे की आपण टॉस कव्हर करा. इंडियन योद्धाच या टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत येईल तसा मात्र तो निर्णय आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचू. हा डॉट बॉल आलाय. सुरुवात जर आपण पाहिली तर या बॉलची चांगली झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी नितीन आणि त्यांच्या सोबतीला गौरव आणि पहिलं षटक त्यांच्या नावी आहे इश्त्याक. बॅटिंग मध्ये इश्त्याक यांना मोठा खेळ करता आला नाही परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. नितीन ऑलराऊंडर आहेत. गौरव नावाप्रमाणे आज बॅटिंग करावी लागेल कारण 86 धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगला खेळ आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. बॉलर इश्तियाक राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉल वरती येतील. बॉलची फेकी तत्परतेने होते. एक जाब बॉलच्या पाठीमागे मिळते. सुरुवात चांगली करणं फार महत्वाचं आहे. आक्रमण करावं लागेल. 86 धावसंख्येचा डोंगर पुकारताना चांगली बॅटिंग करावी लागेल. 86 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून चांगली बॅटिंग ही तितकीच महत्वाची या मॅच मध्ये राहणार आहे.
ज्या प्रकारे विशाल जाधव यांनी बॅटिंग केली त्या खेळाचं प्रत्युत्तर एका खेळाडूला द्यावं लागेल. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचा पुस्तकी फटका. ऑफ ड्राईव्ह केलाय, बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी होईल फरार. मितील धावा 4, आलाय तो चौकार. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आत. नितीन काय कलात्मक फटका खेळलाय, नेत्रदीपक स्ट्रोक, एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवलंय. बॉल सीमारेषा पलीकडे गेला, सरळ 4 धाब्यांसाठी. अप्रतिम फटका, गुडघ्यामध्ये वाकले खाली आणि त्यानंतर बॉलचे मिनिट पर्यंत जाऊन पोहोचले. याच प्रकारची बॅटिंग आज करावी लागेल. आज मोठी उमेद. बॉलाला त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय, पंचांकडे अपील केली आहे. 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा त्यांचा प्रयत्न होता, परंतु पंचांनी दाद लगेच फेटाळलेली आहे. पंचांनी सांगितलं की बॉल स्टंप सोडून चाललेला आहे, डॉट बॉल आलाय, कोणतीही दाब बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. तुंबड युद्ध मैदानाच्या आतमध्ये 2 टीम मध्ये रंगलेला आहे. रोमांच आणि थरार तुम्हाला पाहायला मिळेल. मातब्बरांचा बलाढ्य खेळ आपल्याला अनुभवता येणार आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. आक्रमण फसलंय, बॉल हवेत, विकेटचं बटन. बॉलने घेतला बॅटचा किनारा, नाही भाग्याचा सहारा. धक्का क्रमांक पहिला लागलाय छावा 11 या टीमला. आज नितीन मोठा खेळ करू शकले नाही. वाटलं होतं की आज मोठा खेळ करतील, एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला होता, परंतु पहा मोठा फटका खेळायला गेले. इष्टक यांनी त्यांना माघारी पाठवलं. टप्पा पडल्यानंतर पहा बॉलने बॅटचा किनारा घेतला आणि बॉल हवेत उभा राहिला, फ्लाय स्लिपला पकडली कॅच, विकेटचं पतन, नितीन माघारी. आता छावा 11 समोर अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. पहा एखादं संकट जीवनामध्ये येतं ना, त्या संकटाबरोबर संधी देखील चालून येते, कारण संकट हे संधीचं राखणदार आहे. संकट कधीच एकटं प्रवास करत नाही, सोबत संधी असते, ती संधी आज ओळखावी लागेल. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो विजेता असतो. आणि आज क्रमांक 3 वरती येताना फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये प्रशांत येत आहेत, ऑलराऊंडर आहेत, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतील. मधल्या फळीमध्ये विशाल जाधव देखील क्रमांक 3 वरती आले होते, 54 धावा कुठल्या. आता प्रशांत यांच्याकडे मोठी उमेद म्हणून पाठीराखे पाहत असतील आज, कारण विशाल जाधव यांनी केलेला खेळ, त्या खेळाचं प्रत्युत्तर कोण देणार. इष्टक तयार, आक्रमण केले, आल्या पावली, क्षेत्ररक्षक जातील का? हो, काय एफर्ट्स मित्रांनो, एफर्ट आवडले असेल एकदा जोरदार टाळ्या. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. पाणी घेऊन चला.
क्षेत्ररक्षण करताना थोडीशी आपली काळजी घ्या, ही विनंती आपण खेळाडूंना करूया. कारण मॅचेस किंवा स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येईल, परंतु एखादी जर दुखापत आपल्याला झाली त्याच्यातून सावरायला आपल्याला वेळ लागतो. त्यासाठी विनंती आपण करूया, क्रिकेट हा खेळ खेळताना आपल्या शरीराची आपण काळजी घ्या, अशी विनंती आपण खेळाडूंना करूया. कारण आपण बेभान होऊन आपण प्रयत्न हाच करत असतो की आमचा संघ जिंकला पाहिजे, आणि त्यासाठी आपण एफर्ट्स जे आहेत ना, प्रयत्न आपण 100% करत असतो. त्यामुळे खेळाडूंना विनंती करूया की आपण काळजी घ्या. सीमारेषेलगत फिल्डिंग करताना किंवा एखादी डायव्ह मारताना आपण ती प्रॉपर मारा. त्यासाठी आपण विनंती करूया की आपण आपल्या शरीराची काळजी घ्या. मॅचची सुरुवात होईल. दोन्ही संघांना आपण पुन्हा एकदा विनंती करूया की सामना सुरू करा. धावसंख्येवरती आपण जाऊया. धावा धावफलकावरती आहेत 7 धावा, 1 गडी बाद. 86 धावांचा पाठलाग करायचा, 86 चा पाठलाग करायचा आहे, याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहिला. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. समीकरण इथून पुढे बदलेल का? तर हो, इथून पुढच्या 5 षटकांसाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. बनवायच्या आहेत धावा आता 79, येणारे बॉल 30. बॉलर नेम प्लीज. जीएम पॉकेट आपला खेळाडू पाठवा. मुख्तार ओव्हर नंबर 2 साठी आले. चला घाई करा मित्रांनो, आणखीन सामने आपल्याकडे पेंडिंग आहेत. आपण आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 79 बनवायचे आहेत, येणारे बॉल 30. मॅचला पुन्हा सुरुवात. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय प्रशांत आणि त्यांच्या सोबतीला गौरव. आज चांगला खेळ करावा लागेल प्रशांत गौरव या जोडीला. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे 2 धावा पूर्ण होतील. एकेरी दुहेरी धावा नेहमीच क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात, परंतु या मॅच मध्ये 86 धावांचा पाठलाग करताना मोठे फटके तितकेच महत्वाचे आहेत. ओव्हर मध्ये 2 ते 3 मोठे फटके हवे आहेत. जर 2 ते 3 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये आले, क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती, फेकी करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पण एका धावेने फरक तितकासा पडणार नाही. जीएम पॉकेट या टीमला फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस टीम छावा 11 मोठे फटके मारेल, कारण सध्याच्या घडीला त्याची गरज आहे. या बॉलच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न ज्या प्रकारचा होता, धाव कोणती मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. एका बाजूला ओव्हर नंबर 2 ची आपण चर्चा करतोय. पॉवर प्ले षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागते. सुरुवात चांगली, अर्थात यश. बॉलर तयार. पायांचा वापर केलाय. लॉंग ऑफला खेळाडू फार दूर आहेत. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा चिरली तलवारीच्या धारेने. बॉल होईल सीमा पार फरार. रन्स मिळतील 4. आलाय तो या बॉलच्या पाठीमागे चौकार. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है. एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. स्वतःची वेळ ही स्वतःलाच आणावी लागेल. वेळ बदलेल का? टीम छावा 11 ची एक चौकार याही ओव्हर मध्ये आलेला आहे, परंतु याचा रेशो वाढवावा लागेल. मुख्तार तयार. राऊंड द विकेट. आपटलेला बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. 86 चा पाठलाग करताना बनवलेले आहे धावा आतापर्यंत. 15 धावा, 1 गडी बाद. आता शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत. ओव्हर नंबर 2 चे एकच बॉल शिल्लक आहे. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. अवघ्या 15 धावांचं प्रत्युत्तर दिलंय. याचा विचार टीम छावा 11 लाच करावा लागेल. बॉलर तयार. मुख्तार. राऊंड द विकेट. आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या खाली आणि पकडले कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. आता समीकरण बदललेलं आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत धावा 71. प्रति षटकाच्या पाठीमागे किती कुटाव्या लागतील? तर कुटाव्या लागतील कमीत कमी 17, जास्तीत जास्त 18. या सरासरीने जर धावा कुठल्या तरच सामना बनेल आणि येणाऱ्या फलंदाजाला याचा विचार करून बॅटिंग करावी लागेल.
गिअर बदलावा लागेल. आता विजयाचा घाट पार करायचं तर गिअर बदलावाच लागेल, कारण ज्या वेगाने धावा आलेल्या आहेत तो वेग आहे 7.5चा. धावा हव्या आहेत आता 17च्या वेगाने. क्रमांक आता 4 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. सचिन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 71 धावेंची गरज आहे. येणारे बॉल 24 अजूनही बाकी आहेत. अल्पेश मोरे ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. संकटातून मार्ग काढावा लागेल. परिस्थितीला शरण कधी जाऊ नका, तर परिस्थितीवरती मात करा. आणि ही जी काय बिकट परिस्थिती आहे त्याच्यावरती छावा 11 मात करेल का? तर हो, आज करावंच लागेल मात. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. अल्पेश स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन तयार. एका बाजूला प्रशांत. सचिन प्रशांत ही जोडी स्ट्राईक करतील. सचिन नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत. ऑन साइडला खेचलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो या बॉलवरती चौकार. फलंदाज प्रशांत त्यांच्या बॅटमधून हा आशा पल्लवित करण्यात चौकार आलाय. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मागणी तसा पुरवठा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावांचा धावसंख्या आता पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचले 19 धावा 2 गडी बाद. बॉल तयार. हाई बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक जातील का? तर नाही. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मिळाला मोका. दिला या बॉलवरती ठोका. सरळ 6 धावेंचा बॉल निघालाय सीमा पार. धावा येत आहेत 6 या बॉलच्या पाठीमागे. येतोय तो षटकार. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया तो समंदर की तलाश कर. आणि या मोठ्या फटक्यांचा शोध अशाच प्रकारे सुरू ठेवावा लागेल. एक चौकार एक षटकार आलाय. ही धावगती चांगली आहे. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. परंतु आता इथून पुढे या महत्वाच्या विकेटसाठी जाळं विणलं जाईल का? प्रशांत चांगली बॅटिंग करतात टीमसाठी. विकास जाधव यांनी जो खेळ केला त्या खेळाचं प्रतिउत्तर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. ओ, इथे फुल टॉस बॉल होता का? पंचाने सांगितलं दिशाहीन आहे. डावीशी सोडून जाणार बॉल पुन्हा तुम्हाला टाकावा लागेल. पाहिलं होतं की फलंदाज पुढे येतात, पायांचा वापर करतात आणि त्याच वेळेस मात्र पायांवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचाने सांगितलं दिशाहीन आहे, तो बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा बॉलवर तयार. अल्पेश राऊंड द विकेट. शरीरापासून दूर ठेवलाय. बॅटची कडा घेणारा बॉल. एकच सिंगल धाव. ज्यावेळेस तुम्ही राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी येताना तुम्ही विथ द अँगल गोलंदाजी करता. तुम्ही ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी येता. तुमच्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये जो काही नॅचरल अँगल आहे तो तुम्हाला मिळतो, नॅचरल मुवमेंट तुम्हाला मिळते. परंतु राऊंड द विकेट काय होतं ना, की अँगल तयार होतो फलंदाजा विरुद्ध उजव्या हाताच्या, आणि त्या जो बॉल असतो तो तुम्हाला विथ अँगल खेळावा लागतो. बॉलर तयार. जागेवरतूनच बॉल खेळलाय. मिड विकेटला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतीये. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही या बॉलच्या पाठीमागे. धावसंख्येची गती या ओव्हर मध्ये वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 धावा 2 गडी बाद. 4 बॉलचा खेळ झालेला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. बॉल तयार. एक पाय बाहेर काढला. त्यानंतर हा बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु धाव मिळणार नाहीये. जेवढे बॉल डॉट येतील त्यावेळेस मात्र समीकरणामधलं अंतर वाढेल याचा विचार आज प्रखरतेने करावा लागेल. आज अशी वेळ आलेल ना जिथे फलंदाजांना स्वतःचं आत्मपरीक्षण आज स्वतः करावं लागेल. आज बऱ्याचशा खेळाडूंना दुखापत होते.
शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या 28, 2 गडी बाद. आता 18 बॉल 54 ची गरज आहे. याच्या पण सर्वांनी नोंद घ्या. 18 बॉल 54 ची गरज. आता इथून पुढे प्रतिषटकाच्या पाठीमागे 18 ची सरासरी हवी आहे. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे धावा आलेल्या आहेत त्याच प्रकारे धावा कुटावे लागतील. 18 बॉल 54 धावांची गरज आहे. जीतूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत न टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि इरादे आज मजबूत ठेवावे लागतील. 18 बॉल 54 ची गरज आहे. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा होते. बॉलिंग अटॅक क्रमांक 4. बॉलर तयार. भिरकावून दिलाय. बॉल निघालाय लॉन्ग लेग. सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ज्या जिंदगी हाराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं असा सांगणारा हा चौकार आलाय. फलंदाज सचिन यांच्या बॅट मधून. टप्पा पडल्यानंतर बॉल वळवलाय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे क्रीजच्या खोलीचा वापर करत खेळलेला फटका सीमा पार. 4 चौकार. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. अशक्यही गोष्टी शक्य होतात. फक्त प्रयत्नांची उंची तुमची मोठी असली पाहिजे. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. चौकार तर आलेला आहे परंतु यानंतर चे काही बॉल चांगले टाकावे लागतील. परंतु फलंदाजांना याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये जर सातत्य राहिलं तर छावा 11 साठी सामना बनू शकतो. परंतु एका बाजूला ज्या प्रकारचा खेळ केलाय जीएम पॉकेट या टीमने बॅटिंग करताना चांगला खेळ उभा केला. गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी केली आहे. परंतु मॅच मध्ये अजून बरंचसं काही बाकी आहे. टीम छावा 11 देखील संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. फक्त हेच पाहावं लागेल की मॅच बनवेल का हा संघ. चला घाई करा. या मॅच साठी भरपूर वेळ गेलाय. दोन्ही संघ मित्रांनो आपण सहकार्य करा. 2 ते 3 वेळा सामना थांबलेला आहे. त्यासाठी विनंती मित्रांनो आपण घाई करा. बॉल तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. अखेरकार बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिपाळाची यष्ट्या उद्ध्वस्त. महत्वाच्या क्षणी महत्वाचा धक्का लागलाय. यावेळेला पहा विकेटची पतझड पुन्हा सुरू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल स्टॅनचा वेध घेतोय. फलंदाज त्रिपाळाची यष्टी वाकवली आहे. चला घाई करा. येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे. ओव्हर नंबर 4 चा थरार. मुख्तार यांचा हा बॉल. आज मुख्तार यांनी काय गोलंदाजी केली आहे. कमालीची षटक त्यांनी आतापर्यंत हाताळलेला आहे. काही बॉल चांगले टाकलेले आहेत. काही बॉल त्यांचे महागडे होते. परंतु हा बॉल पहा. या अगोदरचा बॉल पहा. जबरदस्त गोलंदाजीमध्ये असणारी धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी त्यांनी प्रखरतेने आज अंमलामध्ये आणलेल्या आहेत.
आज फलंदाजांना ज्या गोष्टींमध्ये तरबेज आहेत त्याच गोष्टी आज कराव्या लागतील, कारण सध्याची गरज आहे संघाला धावांची आणि त्याची भूक वाढवावी लागेल. दिशा दिली या बॉलला, क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी होईल, दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि बघता बघता या बॉलच्या पाठीमागे 2 धावा अंकित होत आहेत. पण धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं महत्वाचं आहे आणि त्या धावा आज कुठाव्याच लागतील. पायांचा वापर करत पुढे आले, परंतु पंचांनी सांगितलं की डावीशी सोडून जाणारा बॉल दिशाही नाही, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. या बॉलच्या पाठीमागे दिशेवरती नियंत्रण नव्हतं. फलंदाजांचा प्रयत्न हाच होता की पदलालित्याचा वापर करत पुढे यायचं, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचायचं, या बॉलवरती मोठा फटका खेळायचा, परंतु प्रयत्नांना यश मिळू शकलं नाही. बॉलर पुन्हा तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार होतील. तुम्ही पाहता अनुभवताय महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 आजचा दुसरा दिवस. पायांचा वापर करत पुढे आलेत, क्षेत्ररक्षक आहेत, वाईडिश लॉंगॉनला बॉलची फेकी करतील, पण एका एका धाब्याने फरक पडणार नाही. एका एका धाब्याने धावफलक पुढे सरसावेल, परंतु समीकरणामधलं अंतर वाढेल हे निश्चित आहे. त्यामुळे गिअर बदलायचा आहे छावा 11ला, तर तो आता बदलावा लागेल. धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगला खेळ करावा लागेल. पाण्यामध्ये वीज असते तिला गतीची गरज असते, आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. मोठी उमेद कोणती आहे? प्रशांत, सोबतीला प्रमोद. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल धाव, या बॉलला फक्त सन्मान दिलाय. एका एका धावेने धावफलक पुढे सरसावतंय, परंतु एका बाजूला जीएम पॉकेट या टीमने बॅटिंग देखील जबरदस्त केली. आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवलेली आहे. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहे तब्बल 42. इथून पुढच्या 12 बॉलसाठी आता धावा बनवायच्या आहेत. समीकरण आपण नव्याने मांडूया. बनवायच्या आहेत धावा 44. म्हणजे ज्या धावा 4 षटकांमध्ये बनवल्यात ना, त्याच धावा, त्याच प्रकारच्या धावा आता 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत. म्हणजे दुप्पट प्रयत्न करावा लागेल. 12 बॉल 44 ची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे इथून पुढे कमीत कमी 21 तरी ठोकाव्या लागतील, तरच हा सामना बनेल. म्हणजे एका ओव्हरला कमीत कमी 3 षटकार मारावे लागतील. 6 ते 7 षटकार मारले तर मॅच येऊ शकते. 12 बॉल मध्ये 7 षटकार तरी मारावे लागतील. बारा मध्ये आता 7 मारायचे आहेत. बाहेर हा पहिला बॉल होता. षटक क्रमांक 5चा दुसरीचा प्रयत्न केलाय. आता 11 मध्ये 7 मारायचे आहेत. आणखीन एका धाब्याचा प्रयत्न केला जाईल का? तर हो, केला गेलाय. 3 धावा या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या पूर्ण होतील. धावसंख्या पुढे सरसावेल. समीकरणामध्ये बदल निश्चित होईल. बनवायचे आहेत आता 41 येणारे बॉल शिल्लक आहेत. ऑन साइडला बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक जाणे अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी आशा पल्लवित करणारा चौकार आलाय. समीकरणामध्ये बदल होतोय का? तर हो, होतोय. याच प्रकारचे फटके आले तर मॅच बनू शकते छावा 11 साठी. 49 धावा धावफलकावरती. हाच तो चौकार आहे जो आशा पल्लवित करतोय. बनवायच्या आहेत धावा आता 37. 10 बॉल 37 ची गरज आहे. 10 बॉल 37 धावांची गरज. कमीत कमी आता 6 षटकार 10 बॉल मध्ये. हे सूत्र आता मैदानाच्या आतमध्ये अवलंबन फार महत्वाचं आहे. एखादं गणित सोडवायचं असतं त्यावेळेस आपण एका फॉर्म्युल्याचा वापर करतो, सूत्राचा वापर करतो. आणि आता हे छावा 11 साठी सूत्र हेच आहे, षटकार. 6 षटकार 10 बॉल, तरच हे शक्य होऊ शकेल.
10 बॉलचा खेळ बाकी बनवायचा आहे. धावा 37 हे समीकरण बाकी. 10 बॉल 37 ची गरज. बॉलर तयार. आक्रमण केलं या बॉल वरती. बॉलने घेतले भरारी. हो फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आता 9 बॉल 31 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत चांगली बॅटिंग करतात. टीम साठी बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतात. या बॉलच्या पाठीमागे तब्बल 6 षटकार. याच प्रकारचा खेळ करावा लागेल. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं आणि आज हाही सामना त्याच धैर्याने खेळावा लागेल. हा डॉट आलाय डोळ्यांच्या समोरून. बॉल प्रेक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 8. धावा बनवायच्या आहेत तब्बल इथून पुढे 31. 8 बॉल 31 ची गरज. 8 बॉल 31 चा थरार. मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे मॅच. प्रशांत आणि या बॉलच्या पाठीमागे अखेरकार विकेटचं पतन होत आहे. 7 बॉल 31 ची गरज. ज्यांनी आशा पल्लवित केल्या होत्या तेच फलंदाज प्रशांत माघारी. जबरदस्त बॉल. विकेटचं पतन. 7 बॉल 31 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी किरण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. किरण सूर्याचा असू दे किंवा आशेचा, जीवनामध्ये जर आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो. आता या मॅच मध्ये धावसंख्येमध्ये जो अंधकार आलाय तो नाहीसा होईल का? कारण 7 बॉल 31 ची गरज. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. मोठा फटका आला ना तर छावा 11 ला मॅच थोडीशी सोपी होईल. परंतु जर हा डॉट किंवा विकेट किंवा एकेरी दुहेरी धाव आली तर मॅच वरची पकड आणखीन मजबूत चांगली होईल टीम जीएम पॉकेट या टीमची. 7 बॉल 31. शेवटचा बॉल षटकातला. आल्या पावली. बॉल डाव्या बाजूला खेळला. एकच डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 6. विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 30. IPL मध्ये एका हंगामाला रिंकू सिंग यांनी अशा प्रकारच्या धावा असताना केलेला खेळ कोण विसरेल. आज मैदानाच्या आतमध्ये एकाला रिंकू सिंग व्हावं लागेल. रिंकू सिंगचा प्रवास जर आपण पाहिला ना तर फार खडतर प्रवास आहे क्रिकेटच्या पटलावरचा. त्यांचे वडील जर तुम्ही पाहिले तर गॅस सिलेंडर डिलिव्हर करण्याचं काम करतात. अशा कठीण परिस्थितीमध्ये बिकट परिस्थितीमधून रिंकू सिंग क्रिकेटमध्ये आले आणि IPL मध्ये प्रसिद्धी मिळाली. टीम इंडियासाठी खेळले. यश हे एका दिवसामध्ये मिळत नाही, परंतु एक दिवस मिळतं. त्यासाठी तुम्हाला करावे लागतात सातत्याने प्रयत्न आणि याही मॅच मध्ये तो प्रयत्न करावा लागेल. 6 बॉल 30 ची गरज असताना या बॉलच्या पाठीमागे आली आहे एक सिंगल धाव. 5 बॉल 29 ची गरज. 5 बॉल 29. खोलवर टप्प्याचा बॉल. दिशा दिली आहे. एकच मिळेल का? तर हो, दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा मिळतील म्हणजे बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 27. येणारे बॉल 4. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे. 4 बॉल 27 ची गरज. काही खराब बॉल येतील का? फलंदाज आमचे मोठे फटके मारतील का? याच आशेवरती हा सामना अवलंबून. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. बॉल सीमा पार. 4 चौकार. परंतु आता थोडासा उशीर झालेला आहे अशा फटक्यांना. पाठीराखे आता याच आशेवरती असतील की काही खराब बॉल आले आणि आमच्या फलंदाजांनी जर मोठे फटके खेळले तर सामना जिवंत होईल का? नशिबाच्या भरोशावरती छावा 11 साठी सामना. छावा 11 ने ज्यावेळेस गोलंदाजी केली त्यावेळेस ओसंडून धावा खर्च केल्या. धावसंख्येचा पाठलाग करताना या टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडलेले आहेत. शेवटच्या आता काहीच बॉलचा खेळ बाकी. आता हा सामना निघालेला आहे औपचारिकतेच्या दिशेने. या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. आणि अखेरकार विकेटचं पतन खेळाडू बाद.